कांद्याचे भाव सातत्याने कोसळतात। शेतकऱ्यांना कांद्याच्या संकटातून सोडवण्यासाठी प्रति क्विंटल 200 रुपये अनुदान देण्याची घोषणा सरकारने केली आहे। शेतकरी मात्र या तुटपुंज्या अनुदानावर नाखुश आहेत। कांद्यानं आणलं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी। सरकारकडून 200 रुपयांच्या अनुदानाची मलमपट्टी। 200 रुपयानं खरंच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल? कांद्याचे भाव कोसळल्यानं शेतकरी रडकुंडीला आलाय। क्विंटलभर कांद्याचे 200-400 रुपये हातात पडू लागले। त्यामुळे शेतकरी कांदा फुकट वाटू लागलाय। कांद्याच्या दरासाठी शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरायला सुरुवात केली आहे। आंदोलनानंतर जाग आलेल्या सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटल मागे 200 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे। त्या 4 वर्षामध्ये जेवढी मदत अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना या आमच्या सरकारने केलेली आहे, मला वाटतं कधी 15 वर्षाचं तुम्ही जर सगळं रेकॉर्ड काढलं तर तिची आणि 5 वर्षाची कंपेअर आपण केली तर मला वाटतं ती सारखी होईल। म्हणजे जे 15 वर्षात कोणी दिलं नाही मागच्या तत्कालीन सरकारने तेवढी मदत आम्ही शेतकऱ्यांना या ठिकाणी केली आहे। आता सुद्धा खरं म्हणजे एवढा प्रचंड भाव पडल्यानंतर 50 पैसे किलोने कांदा चाललाय, किमान 10 रुपये तरी किलोने द्यायला अनुदान द्यायला पाहिजे होतं। नाही 10 रुपये तर 5 रुपये तरी किमान शेतकऱ्याला 500 रुपये क्विंटल अनुदान द्यायला पाहिजे होतं, परंतु सरकारची नीती साफ नाही। कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला त्यावेळेस राज्य सरकारने मदत करायच्या ऐवजी राज्य सरकार ज्या पद्धतीनं कांदा उत्पादक शेतकऱ्याची चेष्टा करत आहे हे मात्र आम्ही या ठिकाणी सहन करणार नाहीत। येणाऱ्या आठवड्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यासहित आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आंदोलन करण्याच्या बाबतीतही राज्य सरकारच्या विरोधात निर्णय करणार आहोत। शेतकऱ्यांना मात्र 200 रुपयांचं अनुदान मान्य नाही। किलो मागे 8 ते 9 रुपये कांदा लागवडीचा खर्च असताना 2 रुपये कुणाच्या तोंडाला पुरणार असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय। मुळात मागच्या वर्षीचं अनुदान या लोकांनी दिलं नाही। मागच्या वर्षी अशी 100 रुपयाची फसवी घोषणा केली होती प्रति क्विंटलला अनुदान देण्याची, ते पैसे मिळालेले नाही आहेत कोणालाही। आताही 200 रुपयाची केली, त्याच्यात काही लिमिट टाकलेलं आहे, त्यातही पुन्हा अटी निकष जाचक सगळं त्यांनी ते टाकलेलं आहे। आता या अनुदानाचं मिळाले असे जरी आपण गृहीत धरले तर 2+2 4 रुपयानं उत्पादन खर्च निघत नाही। किमान 900 ते 1000 रुपये प्रति क्विंटलचा उत्पादन खर्च आहे आणि जर 4 रुपये शेतकऱ्यांच्या पदरात पडत असतील तर ती अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। अटी त्यांच्या निकष तत्वता मान्यता यास राहील, त्याच्यामुळे हे फसवी हे 200 रुपये क्विंटलचे कांदे फसवी त्यांचं एकदम वाईट परिस्थिती साहेब। कांद्याच्या भावांचं आभाळ फाटलंय, त्याला शिवण्यासाठी 200 रुपयांच्या अनुदानाचं ठिगळ पुरेल का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। मुंबईहून राजू सोनावणेसह अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक।